धामणगाव येथे घरफोडी, 72,800 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास. वैराग पोलीस ठाण्यात धामणगाव येथील घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब गुरुनाथ ढेकणे वय 55 राहणार धामणगाव तालुका बार्शी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी रात्री घरातील सदस्य झोपल्यानंतर 19 जुलै रोजी पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील पत्र्याच्या पेटीचे तसेच मधल्या खोलीचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याचे दागिने चोरी करून नेले. या चोरीमध्ये सुमारे 72,800 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून त्यामध्ये बोरमाळ, गंटन, अंगठी तसेच झुबे व बेलपाज यांचा समावेश आहे. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 305A व 331(4) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल कादबने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे हे करीत आहेत.